ब्रेकनंतर झिरो आवरमध्ये आपलं स्वागत। राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप, एकमेकांची उणीधुणी काढणं हे आलंच। ज्याची सत्ता असते ते विरोधकांचे घोटाळे बाहेर काढतात, पण स्वतः सत्तेत आले की जुने घोटाळे विसरतात ही राजकारणाची रीतच आहे। पण या राजकारणामध्ये आता देवाला आणलं जातंय का असा प्रश्न आपल्या सर्वांना पडेल। असे आरोप होतायत, झालेत। झिरो आवरच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत। तुम्हाला माहिती आहे की अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिरातील दानचोरीचं प्रकरण सध्या गाजतंय। यावरून उद्धव ठाकरे यांनी थोडे दिवस आधी भाजपवरती आरोप केले होते। या आरोपांवरती उत्तर देण्याची संधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावरील सरकारच्या उत्तराच्या निमित्ताने साधली आणि त्यात त्यांनी सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमध्ये चोरी झाल्याचा आरोप केला। आता तुम्ही म्हणाल याच्यामध्ये राजकारण काय आहे, ते मी तुम्हाला सांगते। एकनाथ शिंदे यांचा आरोप उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळासंदर्भातला होता। सिद्धिविनायक मंदिराचं व्यवस्थापन अनेक वर्षांपासून शिवसेनेकडे आणि पर्यायाने ठाकरेंकडेच आहे हे सर्वांनाच माहिती आहे। शिंदेंनी ज्या कार्यकाळासंबंधी आरोप केलाय त्यावेळी या मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष होते आदेश बांदेकर, जे उद्धव ठाकरेंचे खास विश्वासू आहेत। त्यामुळेच इकडे उद्धव ठाकरेंनी मंदिरासंदर्भात म्हणजेच राम मंदिरासंदर्भात आरोप केले आणि तिकडे शिंदेंनी सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतील चोरीचा मुद्दा काढला आणि हे राजकारण रंगलं। आज विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांचं भाषण होतं, अंतिम आठवडा प्रस्तावावरचं त्यांच्या उत्तराचं। त्यात त्यांनी सरकारची बाजू तर मांडलीच, पण सोबतच उद्धव ठाकरे यांना जबर असते शब्दमाळ मारायलाही ते विसरले नाहीत। ते असे, सत्ता असताना दाम, सत्ता गेली की राम, असे हा प्रकार आहे। आणि म्हणून कर्माची मिळाली शिक्षा म्हणून आठवली रामरक्षा। आता तुम्ही काय करणार सभापती महोदय? काहींनी नवा शोध लावलाय की हनुमानाने मशालीने लंका जाळली। हनुमानाने भाई मशालीने लंका जाळली। त्यांच्या पक्षाची निशाणी जर लायटर असती म्हणाले असतील लायटरने लंका जाळली। 26 जुलै 2005 ला ते अतिवृष्टीचं दृश्य आठवा। या ठिकाणी बाळासाहेबांच्या बद्दल कोणतरी बोलत होते इकडे। अरे बाळासाहेबांना एकटे सोडून 5 स्टार हॉटेलला कोण गेलं? बाळासाहेबांनी तर आरेला कार्य करायचं शिकवलं होतं, तर तुम्ही तर आरे कारशेडच बंद करून टाकलं। अरे ते कारशेड बंद झाल्यामुळे त्याचा 10,000 कोटी रुपये खर्च वाढला। कोण भरणार? 10,000 कोटी। मेट्रो 3 यालाही स्थगिती द्यायला सांगितली होती। 10,000 कोटी मग आता कोण देणार आहे? कुठली प्रॉपर्टी मिलिंद जी? कुठून? लंडन? तर सिद्धिविनायक दानपेटीवरनं आरोप करताना शिंदेंनी उद्धव ठाकरेंना भर सभागृहामध्ये असं लक्ष केलं। शिंदेंनी तर उद्धव ठाकरेंवरती टीका केलीच, पण तिकडे विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंना लक्ष करताना त्यांचा मिमिक्री आर्टिस्ट असा उल्लेख केला। मुख्यमंत्री देखील अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरावरच बोलत होते, पण राज ठाकरेंना चिमटे काढायला ते विसरले नाहीत। त्यामुळे आज एकंदरीतच विरोधकांना लक्ष करण्याचा दिवस होता सत्ताधाऱ्यांच्या वतीने। आणि आपण पाहिलं की कशा पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केलेलं होतं, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे। आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचे चुलत बंधू राज ठाकरे यांच्या मिमिक्रीबद्दल सुद्धा आज वक्तव्य केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी। हिंदीतून सुरू झाले। मिसिंग लिंक के बारे में अगर कोई राजनीति करे, कोणासाठी हिंदी बोललात? समोरचे आमदार मराठी। महाराष्ट्राची विधानसभा, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमचा मुख्यमंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो। कशासाठी? कोणाला सांगायचं होतं? कदाचित आपल्याच पक्षातल्या वरच्या लोकांना सांगायचं असेल, बघून घेईन। हे आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले? पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही। ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही, पण आनंद आहे ते राजकारणात आहे। ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते
तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं. या व्यतिरिक्त राज्याच्या राजकारणामध्ये आज इतरही काही घडामोडी घडल्या आणि त्यांचं केंद्र सुद्धा विधिमंडळच होतं. त्यामध्ये शिंदेंची शिवसेना ऑपरेशन टायगर 3 सुरू करणार असल्याची चर्चा विधिमंडळ अधिवेशनामध्ये आज अखेरच्या दिवशी जोरदार रंगली होती. त्यात आज ठाकरेंचे आमदार शिंदेंच्या लक्षावरती असल्याची प्रामुख्याने चर्चा होती. त्याचवेळी महायुतीचेच 2 नेते सुद्धा आज विधान परिषदेत एकमेकांसमोर आले. सभागृहामध्ये बोलण्यावरनं त्यांच्यात खटका उडाला. तर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा काढला आणि त्यावर ठराव होत नसल्यामुळे नाराजीही व्यक्त केली. हा ठराव होणार होता पण नाही झाला हे सुद्धा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मान्य केलं. पण यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती एकनाथ शिंदेंच्या सिद्धिविनायक मंदिर दानपेटी चोरीच्या आरोपावरनं. त्यामुळे आजचा आपला दुसरा प्रश्न सुद्धा या संदर्भातला आहे आणि तो प्रश्न पाहण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात पोल सेंटरला. आजचा दुसरा प्रश्न आहे, ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये सिद्धिविनायक मंदिराची दानपेटी लुटली गेली हा एकनाथ शिंदेंचा आरोप पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. त्यामुळे आजच्या दिवसभराच्या राजकारणाच्या रणधुमाळीमध्ये सगळ्यात आधी सिद्धिविनायक मंदिराचा विषय आपण पाहूयात. सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टचे अध्यक्ष आणि ठाकरेंचे निकटवर्तीय आणि त्याचवेळी मुख्यमंत्री देखील स्वतः उद्धव ठाकरे अशा प्रकारे सत्तेचं गणित असतानाच सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीतील पैशांची चोरी होत होती असा खळबळजनक आरोप एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेमध्ये केला. त्यासाठी त्यांनी मनसेचे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी केलेल्या आरोपाच्या बातमीची प्रतच सभागृहामध्ये दाखवली. तर पाहूयात उपमुख्यमंत्री शिंदे नेमकं काय म्हणाले आणि त्यावरती किल्लेदारांचं म्हणणं काय. मंदिराच्या ठिकाणी गैरव्यवहार होऊ नयेत, भ्रष्टाचाराची प्रकरणं होऊ नये या भावनेचे आम्ही लोक आहोत. कारण आम्ही त्या परिसरात लहानाचे मोठे झालो. सिद्धिविनायक मंदिर अतिशय लहान असतानापासून अगदी मोठं प्रस्थ होईपर्यंत आम्ही सगळा प्रवास पाहिलेला आहे मंदिराचा. आणि त्या मंदिरात जर काही भ्रष्टाचार होत असेल तर मला वाटतं देवाला तरी सोडा ही आमची भूमिका होती. आणि मग तेव्हा कोणी असू दे, तिथे कुठल्याही पक्षाचा संचालक असो किंवा चेअरमन अध्यक्ष असो, जर असं जेव्हा जेव्हा होईल तेव्हा आम्ही तिथे प्रश्न उपस्थित करणार. त्यामुळे त्यावेळेला आम्ही केले होते, आताही करतो आहोत. आताही 500 कोटी सिद्धिविनायकच्या सुशोभीकरणासाठी 500 कोटीची काय गरज आहे? जे सिद्धिविनायक न्यास स्वतः महाराष्ट्रातल्या विविध संस्थांना करोडो रुपये देते, त्यांना 500 कोटी शासनाने महानगरपालिकेने द्यायची गरज काय? एकनाथ शिंदेंनी आज केलेला आरोप हा ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांच्यावरच होता. त्यावेळी ते सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष होते. आदेश बांदेकर 2009 मध्ये शिवसेनेच्या तिकिटावरती विधानसभेच्या रिंगणात सुद्धा होते. सध्या ते पंढरीच्या वारीत आहेत आणि वारीतूनच ते काही वेळ आधी एबीपी माझाशी फोनवरती बोलले. त्यात त्यांनी दोषी असेल तर प्रसंगी फासावर जाईन असं म्हटलंय. या बाबतीत जर कुठलाही गैरव्यवहार आढळला असेल तर तसा तो त्यांनी जाहीर केला पाहिजे. आणि जर खरंच काही त्याच्यात आढळलं असेल तर 3.5 वर्ष झालेली आहेत. माझं तर असं म्हणणं आहे की 3.5 वर्ष कोण अध्यक्ष आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांनी त्या कागदात काही फेरफार केले असतील तर नवा संशय आणि त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. आणि जर त्याच्यात कोणीही दोषी आढळलं, अगदी मी जरी आढळलो तरी मला पाहिजे तर त्याच मंदिराच्या समोर फासावर द्या. पण उगाच खोटे नाटे आरोप करू नका. कारण सगळ्या गोष्टी स्पष्टपणे अत्यंत क्लिअरली या वेळोवेळी जाहीर केलेल्या आहेत, वेळोवेळी दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती विधी न्याय विभागाकडे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. जर काही चुकीचं असेल तर जरूर कारवाई करा. मी या वारीतनं सांगतोय, मी आता माऊलींच्या वारीमध्ये आहे. एक गोष्ट जरी चुकीची काही घडली असेल आमच्या कार्यकाळात तर मला फासावर द्या. रामकृष्ण हरी माऊली. आणि तर हे मंदिरांच्या संदर्भातलं राजकारण आणि खास करून सिद्धिविनायकाच्या मंदिराच्या संदर्भातलं राजकारण आज अर्थातच चर्चेत आलं. कारण विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष केलं आणि त्याच्यामध्ये हा विषय निघाला. हा विषय आपण पाहिला. आता वळूयात मुख्यमंत्र्यांकडे. विधानसभेमध्ये अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देण्याचं महत्त्वाचं कार्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आणि त्यावेळी ते राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणातील टीकेला उत्तर द्यायला विसरले नाहीत.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र अपमानासंबंधी केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्राचा अपमान याविषयी ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आणि काय म्हणतायत म्हणे, एक वेळ मला बोला पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा, लोक त्या मिसिंग लिंक बद्दलच बोलतायत, महाराष्ट्राचा कुठे अपमान करतायत. विधानसभेमध्ये भाषण केल्यानंतर अनेक लोकांना माझ्या भाषणाची मिरची लागली. मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काहीही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले. हा माझा अपमान आहे, महाराष्ट्राचाच अपमान आहे. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या विरोधात अशी केलेली टोलेबाजी आज रंगली. पण त्या व्यतिरिक्त आणखीन जोरदार चर्चा होती ते एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगर